पुष्प 46 अग्निहोत्र आणि जमिनीचा कस। शेतजमिनीचा सुपीकपणा, प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशक औषधांच्या वापरामुळे नष्ट झाला आहे। उत्कृष्ट प्रतीच्या पिकाचे रहस्य उत्तम वातावरणात दडले आहे। अग्निहोत्रामुळे उत्पन्न होणारी पोषक द्रव्ये वायू, जल, भूमी व सूर्यप्रकाश सर्वात प्रवेश करून प्रदूषणाने उत्पन्न होणारी विषारी प्रभावांना निष्प्रभ करतात। जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीची पाणी शोषून घेण्याची शक्ती वाढते, वातावरण पोषक द्रव्यांनी परिपूर्ण राहते। झाडांच्या चयापचय क्रियेमध्ये अग्निहोत्र वातावरण मध्यस्थाचे काम करते, ज्यामुळे झाडे निरोगी व रोगप्रतिकारक्षम बनतात। या सर्वांचा परिणाम प्रत्यक्ष पाहावयासाठी शेताच्या मध्यभागी अग्निहोत्र करून पाहावं। सामान्यतः 5 एकर क्षेत्रात एक अग्निहोत्र करणे उचित ठरते। 10 पेक्षा जास्त एकर क्षेत्रात 4 कोपऱ्यात 4 व मध्यभागी 1 अशा प्रकारे अग्निहोत्र करावे। हा प्रयोग चालू असताना रासायनिक खते, कीटकनाशक द्रव्यांचा वापर संपूर्णतया टाळावा। वाचताना हे विचित्र वाटेल, पण अनुभवाने हे सिद्ध झाले आहे की अग्निहोत्र पद्धतीने शेती केल्याने कितीतरी पट अधिक उत्पादन शक्य आहे। धान्याचे स्वरूप व चव ही कृत्रिम खतांच्या वापराने उत्पादित केलेल्या धान्याच्या चवीपेक्षा लाख पटीने चांगली असते। जमिनीची सुपीकता वाढते, तसेच महागड्या खतांपासून व कीटकनाशकांपासून गरीब शेतकऱ्यांची कायमची सुटका होते। हा प्रयोग छोट्या प्रमाणावर तुम्हीही करू शकता। आपल्या परसबागेत अग्निहोत्राची थंड राख निंदणी, खुरपणी, लागवड करताना व पाणी देताना अग्निहोत्राचे मंत्र म्हणत वापरावी। हा प्रयोग करत असताना रासायनिक खते व कीटकनाशक औषधांचा वापर करू नये। काही दिवसांतच आश्चर्यकारक परिणाम आपल्या निदर्शनास येतील। फळे व भाज्या आपणास अधिक पोसलेल्या व निरोगी व चविष्ट असलेल्या आढळतील। झाडेही निरोगी व पुष्ट दिसतील। हरित क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी झटणाऱ्या वैज्ञानिकांना अग्निहोत्र पद्धतीच्या शेतीमुळे त्यांना येणाऱ्या समस्यांचे उत्तर मिळते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना महागड्या खतांपासून व औषधांपासून मुक्ती देणारी अग्निहोत्र कृषी पद्धत हे एक वरदानच ठरते। हे आजपर्यंतच्या अनुभवाच्या आधारावर ठामपणे सांगता येते। पुष्प आधार, अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक, माधव आश्रम, भोपाळ।